नवी मुंबईत महावितरण कर्मचाऱ्यांच्या आंदोलनादरम्यान जाणून बुजून वीज पुरवठा बंद केल्याचा गंभीर आरोप काँग्रेस जिल्हा अध्यक्ष पूनम पाटील यांनी केला आहे। त्या म्हणाल्या की आंदोलनाच्या नावाखाली सामान्य नागरिकांना अंधारात ठेवणे आणि त्यांना त्रास देणे हा दंडनीय गुन्हा आहे। नागरिकांना झालेल्या गैरसोयीबद्दल संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। पाटील यांनी सांगितले की आंदोलनादरम्यान राजकीय दबाव निर्माण करण्यासाठी जाणून बुजून वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय। या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये तीव्र रोष पसरला असून नवी मुंबईत संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। या प्रकरणी काँग्रेसतर्फे सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात औपचारिक लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे। पोलिसांनी तक्रार स्वीकारून तपास सुरू केल्याची माहिती पूनम पाटील यांनी दिली आहे। बघितलं असेल की कालपासून जो MSEBचा जो महाराष्ट्र शासनाविरुद्ध जो आंदोलन होता आणि त्या अनुषंगाने इलेक्ट्रिसिटी जी गेली होती सगळ्यांची, त्या अनुषंगाने आज पब्लिकला जो त्रास झाला त्याच्यामुळे सगळी पब्लिक रस्त्यावर उतरली होती आणि आंदोलन करणं हा न्याय हक्क आहे आणि तो करायला पाहिजे। आणि तो महाराष्ट्र शासनावरती जो आंदोलन होता तो नियमानुसार झाला पाहिजे होता, तो तसा झालेला नाहीये। आणि त्याच्यामुळे त्यांनी जे MSEBचे जे कर्मचारी होते त्यांनी जाणीवपूर्वक जे सबस्टेशन्स होते, तिथे ट्रान्सफॉर्मर्स होते, तिथे जाऊन जाणीवपूर्वक कनेक्शन्स काढले होते आणि सबस्टेशन्सला तिथून कनेक्शन, इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शन कट केला होता। तर हे क्राईम आहे। जाणीवपूर्वक त्यांनी जो कृत्य केलेला आहे त्याच्या अगेन्स्ट आज आम्ही सीबीडी पोलीस स्टेशन मधून जे कर्मचाऱ्यांनी हा कृत्य केलेला आहे त्यांच्या अगेन्स्ट FIR करण्यासाठी मागणी केलेली आहे आणि नक्कीच त्यांच्यावरती FIR झाली पाहिजे। जे कोणी याच्यामध्ये जे सहभाग ज्यांचा होता त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे अशीच मागणी आम्ही केलेली आहे। आणि जर कारवाई झाली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरणार। की तुमचा जो आंदोलन होता तो महाराष्ट्र शासनाबरोबर होता, मग जनतेने त्याचा जे जनतेने जो भोगला ते का सहन करावा जनतेने? जर तुम्हाला जर कनेक्शन कटच करायचे होते तर मग आमदारांचे आणि मंत्र्यांचे करायला पाहिजे। मग जनतेने जो त्रास सहन केला त्याला जिम्मेदार कोण आहे? तर आणि हे जे आंदोलन झालं आणि त्या अशा जो क्राईम त्याच्यामधून घडलेला आहे त्याचा आम्ही संपूर्ण नवी मुंबई तर्फे मी आज इथे निषेध व्यक्त करते।